जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 163, वार आहे शुक्रवार व तारीख 12 जून 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सुचवीत आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे
संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील उपदेश लक्षण या 4थ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. आज आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 36 या 6 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. ओवी क्रमांक 36 ही या समासाची शेवटची ओवी असल्या कारणाने आज आपण 36व्या ओवीपर्यंत वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 30 या अंकानंतर ऐसे उपदेशक अनेक या शब्दांनी आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. ऐसे उपदेशक अनेक परी ज्ञाने विन निरर्थक, हे विषयी असे एक भगवत वचन. श्लोक. नाना शास्त्रम पठेल लोको नाना दैवत पूजनम, आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. शैव शाक्तागमाध्याये अन्ये च बहवो मतः अपभ्रंश समास्तेति जीवानां भ्रान्तचेतसाम्. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम इदम उत्तमम. या कारणे ज्ञाना समान पवित्र उत्तम न दिसे आहात, म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे. सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश, हे विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला. श्लोक. यस्य कस्य च वर्णस्य ज्ञानम देहे प्रतिष्ठितम, तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनि जन्मनि. आत्मज्ञानाचा महिमा. नेने चतुर्मुख ब्रह्मा, प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. सकळ तीर्थांची संगती, स्नानदानाची फळश्रुती, त्याहुनी ज्ञानाची स्थिती, विशेष कोटी गुणे. पृथिव्यां यानी तीर्थानि स्नानदानेषु यत्फलम्, तत्फलं कोटि गुणितम ब्रह्मज्ञान समोपमम्. ब्रह्मज्ञान समोपमम्. म्हणून जे आत्मज्ञान ते गहनाहुनी गहन, ऐक तयाचे लक्षण निरोपिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उपदेशनाम समास चतुर्थ. जय जय रघुवीर समर्थ. इथे 5व्या समासातील 4था समास समाप्त होतो आहे. तर आता या 6 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 31 या अंकाने असे हे अनेक उपदेश असले तरी या वाक्यापासून आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. असे हे अनेक उपदेश असले तरी
ते आत्मज्ञाना वाचून व्यर्थ होत. याविषयी भगवंताचे एक वचन आहे. श्लोकाचा अर्थ: मानवाने अनेक शास्त्रांचे पठन केले, अनेक दैवते पूजिली, तरी हे अर्जुना, आत्मज्ञानाशिवाय त्याचे सर्व कर्म व्यर्थ होय. शैव, शाक्त, आगम इत्यादी जी अनेक मते आहेत, ती ज्यांच्या चित्ताला भ्रांती झाली आहे अशा जीवांचा अपभ्रंश अवनती करणारीच होत. आत्मज्ञानासारखे दुसरे पवित्र व उत्तम असे काहीही नाही. अशास्तव आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम असे दुसरे काही दिसत नाही. म्हणून अगोदर आत्मज्ञान मिळविले पाहिजे. सगळ्या उपदेशांमध्ये आत्मज्ञानाचा उपदेश श्रेष्ठ आहे. याविषयी भगवंतांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे. आत्मज्ञानाचा महिमा 4 मुखांच्या ब्रह्मदेवाला कळला नाही, तर प्राणी बिचारा जीवात्मा काय जाणणार? चतुश्लोकी भागवत पहा. सर्व तीर्थाच्या ठिकाणी स्नाने दाने करून जे फळ मिळणार, त्यापेक्षा आत्मज्ञानाचे महात्म्य कोटीपटीने अधिक आहे. सकल तीर्थांच्या स्नानापेक्षा आत्मज्ञानाच्या गंगेचे स्नान कोटीपटीने श्रेष्ठ आहे. म्हणून आत्मज्ञान जे आहे ते समजण्याला अत्यंत कठीण आहे. ते गहनातले गहन आहे. त्याचे लक्षण सांगतो, ते ऐका. पण ते सांगण्यापूर्वी बहुधा ज्ञानाचा निराश करणे अगत्य आहे. अशा रीतीने इथे 5व्या दशकातील 4थ्या समासाचा मराठीतील अनुवाद समाप्त होत आहे. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून या ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले, त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.